पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे खूप मोठा घाट. म्हणजे बघा ना, एकतर डाळ शिजायला खूप जास्त वेळ लागतो आणि मग तिथनं पुढची सगळी प्रोसेस. पण काय होतं, महत्वाची पहिली स्टेपच जर पटकन झाली तर इतर सगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्या खूप फास्ट होतात आणि पुरणाचा स्वयंपाक झटपट होतो. तर आज मी एक छान अशी ट्रिक तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, जेणेकरून अगदी तुमची 10 किलोची जरी डाळ असली ना तरी एका शिट्टीत शिजून तयार होईल. चला तर मग कशी शिजवायची ते पाहूयात. पुरणपोळी करण्यासाठी इथं आपण 1 कप हरभऱ्याची डाळ रात्री स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे आणि इथं तुम्ही बघू शकता डाळ व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे. आता परत एकदा याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. ही डाळ आता आपण कुकरमध्ये काढून घेऊया. 1 कप डाळ होती तर त्याच्यासाठी इथं आता आपण 3 कप पाणी टाकणार आहोत. तिसरा पाव चमचा हळद, अर्धा चमचा तेल. कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आणि मीडियम फ्लेम वरती 1 शिट्टी करायची. आपली शिट्टी होतीये तोपर्यंत इथं आपण पीठ मळून घेऊयात. 2 कप गव्हाचं पीठ घेतलेले, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. नेहमी आपण पुरणपोळीसाठी जशा पद्धतीनं मऊ लुसलुशीत पीठ मळून घेतो अगदी सेम तशाच पद्धतीनं हे पीठ मळून घेते. पीठ मळून झालेले आता हे आपण भिजत ठेवूयात आणि डाळ पाहूयात. कुकरची लो फ्लेम वरती 1 शिट्टी झालेली आहे आणि आपण कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे, अजिबात पाणी पिलेली नाहीये ही डाळ. पुरणाची चाळणी ठेवलेली आहे, खाली बाउल ठेवलेला आहे. ही डाळ आपण अशा पद्धतीनं एळवण्यापासून सेपरेट करून घेऊ. बाउल आहे त्याच्यामध्ये आपण एळवणी काढलेलं होतं तर मी एका दुसऱ्या पातेल्यात काढून घेतलेले आणि याच्यामध्ये आता ही डाळ आपण वाटून घेणार आहोत. डाळ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही वाटून घ्यायची, म्हणजे पटकन वाटली जाते. सगळी डाळ मी वाटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात याच्यामध्ये डाळवा म्हणजे डाळीच्या आतला जो कच्चा भाग असतो ना थोडासा कण, तशा पद्धतीचा काहीही राहिलेला नाहीये. आपली डाळ वाटून झालेली आहे. पण बऱ्याचशा वेळेस डाळीच्या बाबतीत सगळ्या बायकांच्या मध्ये एक प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे डाळ शिजताना व्यवस्थित शिजते पण नंतर ज्यावेळेस त्याला चटका दिला जातो, त्याच्यामध्ये गुळ टाकला जातो, तर त्यावेळेस डाळ जी आहे त्याची थोडीशी कडक लागते, दांडरल्यासारखी होते. तर तसं का होतं, मी आज जी पद्धत वापरली म्हणजे डाळ शिजल्यानंतर एळवणी सेपरेट करून घ्यायचं आणि लगेच डाळ वाटून घ्यायची. त्याच्यामुळे काय होतं, एकतर गरम असते, पटकन डाळ वाटली जाते आणि ज्यावेळेस आपण पॅन मध्ये अख्खी डाळ टाकतो शिजल्यानंतरची आणि त्याच्यामध्ये गुळ टाकतो, गुळ थंड असतो आणि डाळ थोडीशी गरम असते, तर त्याच्यामुळे काय होतं ती डाळ दांडरते आणि मग नंतर ज्यावेळेस आपण पुरण वाटतो तर जास्त प्रमाणात डाळवा शिल्लक राहतो. तसं होऊ नये याच्यासाठी तुम्ही माझी ट्रिक फॉलो करू शकता. पॅन मध्ये वाटून घेतलेलं हे पुरण टाकून घेऊयात. गॅसचा फ्लेम मी आणखीन ऑन केलेला नाहीये, तर त्याच्या अगोदरच आपल्याला खिसून घेतलेला गूळ टाकायचा आहे. व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचंय आणि हलवून घेतल्यानंतर एकत्र करून घेतल्यानंतर आता मी गॅस ऑन करते. डाळ आपण 1 कप घेतलेली होती तर तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण इथं गूळ देखील घेतलेला आहे, म्हणजे 1 कप. पुरणातला गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये तूप टाकणार आहोत. तूप जे आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण तुपामुळे आपली जी पोळी आहे ती छान मऊ लुसलुशीत अशा पद्धतीची होते. तर इथं मी 2 चमचे तूप टाकलेले आणि खाण्यासाठी सुद्धा टेस्टी लागतं. आपलं पुरण तयार व्हायला लागलेलं आहे. पुरण तयार व्हायला लागल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत विलायचीची पूड. खूप पूर्वी अगोदरच टाकायची नाही, नाहीतर याचा जो फ्लेवर आहे तो उडून जातो, तर त्याच्यामुळे पुरण तयार व्हायला लागल्यावरच टाकायचे. त्याचबरोबर इथं मी जायफळ घेतलेले. आता हे परत एकदा हलवून घ्यायचंय. आता हे सगळं पुरण एका ठिकाणी असं गोळा करायचं आणि त्याच्यामध्ये हा जो स्पॅच्युला आपण वापरलेला आहे तो असा ठेवायचा. व्यवस्थित असा तो उभा राहतोय, कळंडत नाहीये, म्हणजे आपलं पुरण तयार झालेले. मी गॅस बंद करते. एवढ्या वेळेमध्ये आपली कणिक छान अशा पद्धतीनं भिजलेली आहे. याला परत एकदा थोडासा तेलाचा हात लावून मऊ करून घेते. आता आपण उंडा काढून घेऊयात. ज्यावेळेस पुरणपोळी करतो त्यावेळेस ही जी कणिक आहे ती थोडीशीच वापरावी लागते. चपाती एवढा याचा उंडा मोठा नसतो. पारी करून घ्यायची आणि या पारीमध्ये आपण जे
पुरण तयार केलेलं आहे ते घालून घेऊयात. अंगठ्याचा वापर करून हे पुरण आतमध्ये ढकलायचं आणि अशा पद्धतीने हे जुळवून घ्यायचं. सुरुवातीला काय करायचं, हा जो उंडा आहे ना तो असा हाताने पसरवायचा, म्हणजे आपल्याला पोळी लाटणं जास्त सोयीस्कर जातं. हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. लाटून घेतलेली पोळी आपण भाजून घेऊयात. पोळी तव्यात टाकल्यानंतर बऱ्याचशा जणांची फुटते, कारण की त्या गडबड करतात पोळी पलटायची. ज्यावेळेस अशा हलक्या पद्धतीचे बुडबुडे आपल्या पोळीच्या वरती येतील त्याच वेळेस हातानं पहिल्यांदा जेव्हा आपण पोळी पलटतो त्यावेळेस हातानं पलटायची, म्हणजे आपल्या उलटण्याची ही जी टोकं आहेत ती त्याच्या आतमध्ये घुसत नाहीत आणि पोळी फुटत नाही. नंतर मात्र मग तुम्ही उलटण्याने पलटू शकता. तूप लावून घेऊयात. छान खमंग खरपूस अशी आपली ही पोळी भाजली गेलेली आहे, काढून घेते. तर पोळी काढण्यासाठी अशा पद्धतीचा मी ऑडीचा युनिरॅप्स हा पेपर वापरते. टोपल्यात सुद्धा तुम्ही हा पेपर वापरू शकता न्यूजपेपर वापरण्याच्या ऐवजी, कारण की हा पेपर आरोग्यासाठी हेल्दी आहे आणि रियुजेबल. तर याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तिथनं तुम्ही हा पेपर खरेदी करू शकता. आज सांगितलेली ट्रिक फॉलो करा आणि या होळीला ह्याच पद्धतीनं पुरणपोळी करा. मला गॅरंटी आहे तुमचा वेळ नक्की वाचेल. तुम्ही मला तसं कमेंट करून सांगताल. आता ही झाली आजची पद्धत, पण याच्यापेक्षा सुद्धा आणखीन एक जास्त सोपी पद्धत मी या अगोदर तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि तो व्हिडिओ, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा चेक करू शकता. इथे तुम्ही बघू शकता छान मऊ लुसलुशीत अशा पद्धतीच्या आपल्या ह्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आणि पुरण सगळीकडे पसरलेले. बघताच क्षणी खावीशी वाटणारी अशी ही पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन रेसिपीज घेऊन मी रोज रात्री 9 वाजता तुमच्या भेटीला येत असते. चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. उद्या संध्याकाळी भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.